युक्ताः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिक्यम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्मांची फले मला अर्पण करतो. परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांवर आसक्त असतो, तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थ कर्म करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते. अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते. यास्तव कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते. यास्तव कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्तीकरिता जो लाभ गणतीत गुंतलेला आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् कारयन. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात सुखाने राहतो. तात्पर्य: देहधारी जीव हा 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो. कृष्ण भावनेद्वारे जो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो, त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया अलिप्त होतो. अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते, तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. ही 9 द्वारे पुढील प्रमाणे आहेत. नवद्वारे पुरे देही हंसो लेलायते बही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत. शरीराला 9 द्वारे असतात: 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मूक, 1 गुद आणि 1 उपस्थ. जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो, परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलं संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. तात्पर्य: 7व्या अध्यायात सांगितले जाईल की जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत. कोणत्या तरी कारणास्तव पराप्रकृती रूप जीव अनादी कालापासून भौतिक प्रकृतीशी
संबंधित आहेत. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्मांची फले भोगतो. अनादिकालापासून प्राप्त केलेले अज्ञान हे शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मापासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलांतूनही मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्माचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो. तो जर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतस्ताव भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्णभावनेच्या सहाय्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्णभावनाच त्याचे ब्रह्मापासून रक्षण करील. नादत्ते कास्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानमतेन मुह्यन्ति जनत्वः. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तात्पर्य: संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत, परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफलांची शृंखला सुरू होते. जीव हा पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्वशक्तिमान आहे, पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्वशक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. यास्तव ब्रह्मित अवस्थेमधील देहधारी जीव अनुषंगिक भौतिक देहांशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंताकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणत नाहीत. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष उवेव साधु कर्म कारयति तम यमे अभ्यो लोकेभ्यः उन्निनिष्यते. एष उवेवा साधु कर्म कारयति यमधो निनिशते. भगवंत जीवाला पुण्यकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल. अज्ञो जंतुर निशो
मात्मनः सुखदुःखयोः ईश्वरप्रेरितो गच्छेत स्वर्ग वाश्वभ्रमेव च. जीव आपल्या सुखदुःखांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेत जबाबदार आहेत. वेदांत सूत्रही याला पुष्टी देते. वैषम्य नैर्गृह्येन सापेक्षत्वात् तथा ही दर्शयती. वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्तिभावही ठेवित नाहीत. केवळ वरकरणी असे दिसते. ज्ञानेन तु तद्ज्ञानम् येषां नाशितम् आत्मनः तेषाम् आदित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तात्पर्य: श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात, परंतु जे कृष्ण भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञानपवलेन ज्ञानाप्ती सर्व कर्माणी आणि न ही ज्ञानेन सदृशम. ज्ञान हे सदैव महत्त्वपूर्ण आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे? 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञावान्मा प्रपद्यते. अनेकानेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावनाभावित मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही तर व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने पूर्णपणे प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपल्या भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंताप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंताचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण 2व्या अध्यायात सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्यकाळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकत्र असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे
म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. तद्बुद्धयस्तदात्मानस्तनिष्ठास्तत्परायणाः पुनरावृत्तिः ज्ञाननिर्धूतकल्मषाः. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परम सत्य आहेत. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे. सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे. परतत्व म्हणजेच परमसत्य होय आणि तत्ववेत्ते या परमतत्वालाच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात. भगवान हेच सर्वोच्च परत्व आहेत. भगवंतांहून अधिक दुसरे काही नाही. भगवान सांगतात की मतः परतरम ज्ञानतम किंचिदस्ति धनश्चया. निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहेत. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम. म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहेत, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे, तो निसंशय त्याची सर्व कल्मषे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनाभावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्रवपाके च पंडिताः समदर्शिनः. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनीचा विचार करता कुत्रा, गाय आणि हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडितांच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत, कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परमसत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे, परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मकदृष्ट्या समानच आहेत. गुणात्मकदृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मकदृष्ट्या ते समान असू शकत नाहीत, कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो, तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत, परंतु दोहोंमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो, तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. इहैव त्यजितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थितः. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे, त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात.
तात्पर्य: वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांनी भौतिक बंधने, विशेषतः जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते, परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेमध्ये उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. भगवंत हे निर्दोष आहेत कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आले आहे. न प्रयशेत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियम स्थिरबुद्धिरसंबुधो ब्रह्मविदः ब्रह्माणि स्थितः. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही, तर आपण भगवंतांचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही, तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करीत नाही. मनाच्या या स्थिरतेला स्थिर बुद्धी म्हटले जाते. म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीचे समजून मोहित होत नाही, तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही. या ज्ञानामुळे तो परमसत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूपस्थितीला पूर्णपणे जाणतो. यालाच ब्रह्म साक्षात्कार असे म्हणतात. अशा स्थिर बुद्धीला कृष्ण भावना म्हणतात. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तां सुखम अक्षयम श्नुते. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित महान भक्त श्री यमुनाचार्य म्हणतात की यदवधी मम चैतः कृष्णपादारविंदे नवनवर सधामन्युध्यत रणतुमासित तद्वधी बत नारी संगमे स्मर्यमाणे भवती मुखविकारः सृष्टू निष्ठीवनमच. माझे मन भगवान श्री कृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममान झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वाद करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुखविकारांनी भरून येते आणि त्या विचारावर मी थुंकतो. ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्ण भावनायुक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिकदृष्ट्या मैथुन सुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य हा या सुखाने प्रेरित झाल्या वाचून मुळीच कार्य करू शकत नाही. परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाहीत. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. हे ये संस्पर्श जा भोगा दुःखयोनय एव ते अद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधाः.
भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणांमध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौतल्या, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, पण म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. तात्पर्य: प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रिये ही तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखोपयोग करण्यास कसा मान्य करील? पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की, रमते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनि इति रामपदेनासौ परमब्रह्माभिधीयते. योगीजन परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात. श्रीमद भागवतातही सांगितले आहे की, नायम देहो देहभाजाम नृलोके कष्टान कामान नहाते विजभुजः ये तपोदिव्यं पुत्रका येन सत्वं शुद्धयेद यस्माद ब्रह्मसौख्यं तत्त्वनंतम. पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे सुकरांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल. म्हणून जे वास्तविक योनी किंवा या ज्ञानी आहेत, ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इहसुखाकडे आकर्षित होत नाहीत. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो, त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधद्वं वेगं च युक्तः स सुखी नरः. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिक इंद्रियाचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला, तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. तात्पर्य: जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल, तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. हे आवेग म्हणजे वाणीवेग, क्रोधवेग, मनोवेग, उदरवेग, जननेंद्रियांचे आवेग आणि जिव्हावेग होत. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो, त्यालाच गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्त राहतात, तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ क्षुब्ध होतात. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जो हे करू शकतो, तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे. यो अंतः सुखो अंतरारामस्तानतजोरतिरेवह यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतो अधिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योनी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्यक्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल? मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो, म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे असू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवद्धामात परत येता येते. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं मृषयः क्षीणकल्मषाः
छिन्नद्वेदः यतात्मानं हा सर्वभूतहिते रतः. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. तात्पर्य: पूर्णपणे कृष्णभावनाभावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते, तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत. या गोष्टींची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्यापासून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षणातील अडचणींचे वास्तविक कारण असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णाशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते, तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो.